हाय हॅलो मैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आज बनायच्यात कोहरीच्या शेंगा. कोहरीच्या शेंगा कट करून घेतल्या, धुवून घेतल्या, स्वच्छ मीठ टाकलं आणि चुलीवरून शिजून घ्यायच्या उकडून. तोपर्यंत मी मसाला तयार करून घेतला, कांदा भाजला आणि ओलं खोबरं, लसूण, शेंगाही आपल्या उकडून तयार झाल्या. नंतर टाकलं तेल, त्याच्यात खोबरं लसूणची पेस्ट टाकली, तीही छान तळून घेतली. नंतर त्याच्यात आपले घरगुती मसाले टाकले, लाल तिखट, काळं तिखट घरगुती बनवलेलं आहे. हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हळद टाकली, मसाला मस्त असा फ्राय करून घेतला. नंतर त्यात कांदा टाकला, कांद्याची पेस्ट, तेही मस्त असं परतून घेतलं. नंतर टाकलं आपलं घरगुती येसूर, टाकला, तोही मस्त तळून घेतला आणि त्याच्या शेंगा टाकल्या. आमच्या इकडे याला कोहरीच्या शेंगा म्हणते, तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून. मस्त अशा शेंगाही परतून घेतल्या आणि नंतर त्याच्यात गरम करून पाणी टाकलं आणि आता करायचे आपल्याला लिंबाचं लोणचं. लिंब कट करून घेतले आणि त्याच्यात आपले घरगुती मिरची पावडर, मसाला आणि हळद, मीठ टाकलं आणि तयार आहे आपलं लिंबाचं लोणचं. लिंबाचं लोणचं तयार झालं. आणि तोपर्यंत आपली भाजीही झाली. पाहू शकतात भाजी किती छान कलर आलाय. तुम्हाला आवडते का अशी भाजी आणि माझे व्हिडिओ आवडतात का पाहायला नक्की सांगा. मैत्रिणींनो, मी 1 ते 1.5 महिना झालं यूट्यूब चालू केलेलं आणि माझे सबस्क्राईबही वाढत नाही आणि व्ह्यूजही वाढत नाही. माझे फक्त 20 सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यूजही वाढत नाही. तर तुम्हीच सांगा, मी इथून पुढे व्हिडिओ बनवू की नको बनवू, नक्की सांगा कमेंट करून. रोज सकाळी उठायचं, व्हिडिओ बनवायचा, स्वयंपाकाची घाई असते खूप आणि व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स जर नाही वाढले तर असं वाटतं नको बनवायला आपण. आता पहा कशा झाल्यात चुलीवरच्या चपात्या आणि इकडं लगेच आम्ही भाकरीही करून घेतल्या. मस्त चुलीवरच्या भाकरी. आम्ही रोज सकाळी चुलीवरच स्वयंपाक करून घेतो, गॅसवर नाही आवडत आम्हाला. आणि मेथीची भाजी केली. नंतर आम्ही एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, रोज 2 भाज्या लागतातच. पहा तयार आहे आपला सर्व स्वयंपाक आणि सकाळचे 10 वाजलेत आणि आमचं जेवण चाललंय सकाळचं. या जेवायला आणि नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. चलो बाय.